एक झाडवर एक चिमणा आणि चिमणीर आहेत. दोन्हीसनं एकमेकावर इतकं प्रेम होतं. एक दिवस तो चिमणा चिमणीला बोलणार म्हणे, म्हणत तुनावर कितकं प्रेम आहे तुला, कसं पटाडी देऊ म्हणे. खरोखर मनावर तुनावर प्रचंड प्रेम शे म्हणे म्हणा. ती चिमणी म्हणे, आई सांगानी काय गरज शे. तो चिमणा एक सांगायला लागणार, फक्त तू मला सोडीसन जावान नाही, मी तुला सोडीसन जाणार नाही म्हणे. चाली. तर त्या चिमणाने काय केलं, दुसरा दिवस स्वतःना पंखच तोडी टाका. मग ती चिमणी म्हणे, आई काय के म्हणे, आता मला उडताच येत नाही, मी उडीसन जाणारच नाही, मी तुला सोडीसन जाऊच शकत नाही, कारण मन तुनावर खूप प्रेम आहे. थोडा दिवस घ्या, ढगाळ वातावरण होणं, जोरमा वादळी बास वातावरण तयार जाय. त्या चिमणाने ती चिमणीला सांग म्हणे, आई देख ते मनात पंख छाटेलच्यात, मना इलाज नाही, पण तू एक कर, मी कसा तरी मना बचाव करलीस वाटे, पण तू उडी जाय, म्हणजे तू तुला जीव वाचाळ. ती चिमणीला सांगते आणि म्हणे, तू उडी जाय, वादळ यावा माय. ती चिमणी बुरकन उडी गई. ती चिमणी उडी गई, पण झाय काय, वातावरण बदली गे, वादळ काही ऊन नाही. वादळ ऊन नाही, थोडा टाइम मग ती चिमणी परत उनी तर तट देखच तो चिमणा मरी सन पडेल होता. ती इकडे तिकडे देखायला लागली. बाजूला एक चिमणा बसला होता. त्या चिमणाला विचारते नाही म्हणे, कार बाई असं काय जाय म्हणे. आई तो म्हणे, आई दक तू उडी गई, याला मी भेटनो तर याने मला सांग की उडाना पहिले तिने मला फक्त एवढं विचारायला पाहिजे होतं बा, की मी तर उडीत असो, पण तुनं कसं होई, तुनं काय होई. काही न बोलता ती उडी गई, आणि या झटकामुळे तो आटे मरी गया. वादळ ऊन नाही, त्याने सांगितलं की मी मरतोच नाही म्हणे कितला बी वादळमा, फक्त मन जीवनमा हायच एक वादळ ऊन, की तिने मला विचार नाही की तुनं कसं होई. याला प्रेम नाही म्हणतात. प्रेमना अर्थ वेगळा आहे. प्रेम नाही सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम तर तेच आहे की जे देव आपले देवकडे मागणं पडल. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विण नाही समाधान. जय सीताराम.